नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला आज एक व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे की मानवानं एवढी टेक्नॉलॉजी केलेली आहे, एवढ्या गोष्टी विकसित केलेल्या आहे. आज आपण 100-200 वर्षापूर्वी बघितलं तर माणसाकडे काही सुद्धा नव्हतं, सायकल सुद्धा नव्हती, बैलगाड्याचा सुद्धा अगोदरचा काळ धरला तर माणसाकडे काय सुद्धा नव्हतं. पण त्यानंतर जसजशी माणसाची प्रगती होत गेली तसतसं माणसांचं बैलगाड्यांचा शोध लागला, बैलगाड्या बनवल्या, बैलगाड्याच्या मदतीने शेतीसाठी फायदा झाला. त्यानंतर कुठे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाडीचा फायदा झाला. त्यानंतर या गोष्टीमध्ये बदल झाला, सायकल आली, त्यानंतर टू व्हीलर आली, त्यानंतर मोठमोठ्या गाड्या आल्या. आता बघितलं तर हेलिकॉप्टर आहे, विमान आहे. भरपूर माणसानं मित्रांनो ज्या गोष्टीमध्ये बदल केलेला आहे, सुधारणा केली आहे, पण खरंच माणसानं विचार केला मित्रांनो तर खरंच माणूस सुधारलाय का? या गोष्टींचा मानवाला फायदा आहे का? आता तुम्हाला वाटेल कुठं जायचं असेल तर आपण एक 5 मिनिटात जाऊ शकतो, येऊ शकतो. विमानाने कुठे लांब हजारो किलोमीटरवर जर प्रवास करायचा असेल तर एक 15-20 मिनिटात सुद्धा पोहोचू शकतो. असं मित्रांनो माणसानं सर्व गोष्टी विकसित केलेल्या आहेत. पण मित्रांनो आज आपण रस्त्यावरच्या गाड्या बघतो, माणसानं विकसित केलेल्या आहेत, बनवलेल्या माणसांच्या सोयीसाठी. आज आपण कित्येक ठिकाणी बघतो, एखाद्या व्यक्ती जर रस्त्यानं चाललाय तर जाता जाता एखादी मागणं गाडी येते, त्या समोरच्या व्यक्तीला उडून जाते आणि तो समोरचा व्यक्ती मरतो. मित्रांनो आता समोरच्या व्यक्तीची काय त्याला माहिती सुद्धा नसतं, मागणं गाडी येणार. आता यात चुकी कोणाची? तुम्हाला वाटेल आता ह्या गोष्टी घटना आहेत, पण मित्रांनो मला सांगायचं एकच गोष्ट आहे की मानवानं जेवढ्या गोष्टी बनवल्या आहेत तेवढ्या माणसासाठीच हानिकारक आहेत. गाडी असेल किंवा आज बघितलं मोठमोठ्या कंपन्या आहेत, कंपन्या अख्ख्या जगामध्ये एवढ्या कंपन्या आहेत. आज आपल्या भारतामध्ये म्हटलं तर भरपूर कंपन्या आहेत. अमेरिका असेल, दुबई असेल किंवा चायना असेल, असे प्रत्येक देशामध्ये कंपन्या आहेत. आज जो आपण कपडे घातलेले त्या कपड्यात सुद्धा कंपन्या आहेत. ज्या गोष्टी बनवण्यासाठी कित्येकचं एक म्हणू शकता धूर प्रदूषण हवेमध्ये जातं. निसर्गाने एवढ्या आपल्याला गोष्टी चांगल्या चांगल्या दिलेल्या आहेत, फ्रीमध्ये दिलेल्या आहेत. आज आपण जी हवा असेल, शुद्ध हवा असेल, ती निसर्गाने फ्रीमध्ये दिलेली आहे. झाडे असतील फ्रीमध्ये दिलेले आहे, डोंगर असेल, नदी असेल, या सर्व माणसाला फ्रीमध्ये निसर्गाने दिलेलं आहे. आणि निसर्ग माणसाकडून 1 रुपया सुद्धा मित्रांनो ह्या गोष्टीचं पैसे घेत नाही. पण माणूस या गोष्टी आता जपायलाच तयार नाही. सर्व गोष्टींची वाट लागत चालली आहे. नदी असेल, नदीमध्ये सुद्धा भरपूर घाण आहे. समुद्र असेल, समुद्रामध्ये घाण आहे. सर्व जे कंपन्याचं पाणी असेल समुद्रामध्ये सोडलं जातं, नद्यामध्ये सोडलं जातं. आज नदी जर तुम्ही बघितलं तर एवढी घाण अवस्थेमध्ये आहे. आज या गोष्टी जर आपण बघितलं 100-200 वर्षापूर्वी तर नदीचं पाणी पिण्यासारखं होतं, पण आता नदीचं पाणी पिण्यासारखं आहे नाही मित्रांनो. आज आंघोळ जरी करायचं म्हणलं तरी माणसाला इन्फेक्शन होतंय त्या पाण्यानं. एवढं प्रदूषण मित्रांनो माणसानं हे आपल्या पृथ्वीवरती केलेलं आहे. फ्रीमध्ये गोष्टी मिळाल्या त्याचा आनंद घ्या मित्रांनो. निसर्गातल्या ज्या गोष्टी आहेत त्यांना जपा. झाड असेल, डोंगर असेल किंवा निसर्गाच्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या जपा मित्रांनो. आज भरपूर प्राण्यांची हत्या होती. या प्राण्यांची जेवढा आपल्याला पृथ्वीवरती राहण्याचा अधिकार आहे तेवढा प्राणी असेल त्यांना सुद्धा अधिकार आहेच नाही निसर्गावरती, निसर्गात राहण्याचा, पृथ्वीवरती राहण्याचा. माणसासाठीच किंवा आपल्यासाठीच ही पृथ्वी नाही, या दुनियामधील किडे मुंगे असेल किंवा पशु पक्षी असेल सर्वांचीच मित्रांनो हे निसर्ग आहे. या पृथ्वीवरती राहण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. त्यामुळे निसर्गातल्या ज्या गोष्टी आहेत त्या जपा मित्रांनो. आज हिमोग्लोबिन जर तापमान बघितलं तर पृथ्वीचं भरपूर वाढत चाललेलं. आज जर बघितलं 100-200 वर्षापूर्वी तर एवढं ऊन लागत नव्हतं, एवढी थंडी वाजत नव्हती किंवा एवढा सगळ्या पाऊस पडत नव्हता. सगळ्या गोष्टी होत्या मित्रांनो, पण आटोक्यात होत्या, लिमिटेड होत्या, माणसाच्या गरजेपुरती सगळ्या गोष्टी होत होत्या. आज बघितलं तर उन्हाचं प्रमाण एवढं वाढलंय की माणूस आज बाहेर गेला तर उन्हामुळे माणसाचा मेंदू काम करत नाही, चक्कर येतो आणि माणूस मरून जातो. आज प्रदूषणामुळे जर बाहेर फिरायला गेला तर जे धूळ असतात नाकावाटी तोंडा माणसाच्या शरीरात प्रवेश करतात, माणूस आजारी पडतो. आज बघितलं कोरोना सारखा एक आजार आला आणि नवीन नवीन आजार सुद्धा येत आहेत मित्रांनो. त्यामुळे माणसानं टेक्नॉलॉजीमध्ये विकास करतात पण माणूस कुठं ते हरवत चाललाय. ज्या आपल्या जुन्या गोष्टी आहेत, जुन्या जर गोष्टी बघितलं तर माणूस 100-200 वर्ष जगत होता, पण आता जगतोय का? आता 60-70 वयापर्यंत गेला तर माणूस मरतोय. जो माणूस पूर्वी जर बघितला तर 5-5 भाकरी खात होता माणूस, त्याच्या शरीराची प्रकृती स्ट्रॉंग होती आणि तो आजारी सुद्धा पडत नव्हता. वर्षानुवर्ष काही जर व्यक्ती असे होतं की आजारीच कधी पडत नव्हती पूर्वी, पण आता बघितलं तर 10-12 वर्षाचा मुलगा झाल्यानंतरच लहानपणापासूनच आजारी पडतो.
ते काहींना परत नंतर हृदयाचा त्रास होतो किंवा काहींना खाण्यापिण्यात ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आता बरोबर नाही, केमिकल युक्त सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. माणूस एक आजारी पडत चाललेला, माणसाचं कुठंतरी एक अस्तित्व कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे मित्रांनो मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की निसर्गावरती प्रेम करा, निसर्गातल्या ज्या गोष्टी आहेत त्यांना जपा. एवढ्या जर गोष्टी मित्रांनो केल्या तर नक्कीच काहीतरी थोडाफार तरी बदल होऊ शकतो. या टेक्नॉलॉजीचा किंवा विकास, एवढ्या गोष्टीचा विकास केलेला आहे, याचा आपल्याला काही सुद्धा फायदा नाही मित्रांनो, खरं तुम्हाला सांगायचं म्हणलं तर. मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.